Please everyone again goes on your position. Please everyone. गीतांजली ताई प्लीज गोज एव्हरीवन. ज्यांचा ज्यांचा कॅमेरा सेट होत असेल त्यांनी पुन्हा परत जॉईन होऊन पुन्हा परत आपले आपल्या नमस्कार पोझिशन मध्ये जा सर्वजण. प्लीज प्लीज एव्हरीवन. प्लीज एव्हरीवन क्लोज युअर आईज प्लीज. थोडासा फास्ट. एनर्जीचं चक्र आपल्याकडे अवेलेबल आहे. तिची साधना किंवा तिला इमॅजिनरी करूया आपण, नो डाऊट. प्लीज एव्हरीवन एव्हरीवन. प्लीज प्लीज प्लीज. एनर्जीचं चक्र आपल्याला पुन्हा परत अनुभूती घेऊया. बाय मिस्टेकली आपला क्लास संपला होता. आपण पुन्हा परत जॉईन झालोय. प्लीज एव्हरीवन. प्लीज एव्हरीवन अगेन गोज ऑन रेग्युलर पोझिशन. नमस्कार मुद्रा. दोन्ही हात एकमेकापासून 4 इंच लांब आणि पुन्हा परत ते हात आपल्याला साधारण 6 इंच किंवा 8 इंचावर न्यायचे आणि पुन्हा परत आपल्याला 4 इंचावर आणायचे. जस्ट जस्ट पुन्हा पुन्हा परत. प्लीज प्राजक्ताताई. 4 इंचावर दोन्ही हात. पुन्हा परत 12 इंचावर किंवा 8 इंचावर आपण नेऊ शकतो. पण डोळे बंद असले पाहिजे. दोन्ही हातांमध्ये समथिंग नॅचरल एनर्जी, नैसर्गिक एनर्जीचा आपल्याला अनुभूती येऊ शकते. प्रयत्न करा प्लीज. प्रयत्न करा. प्रयत्न करा. प्रयत्न करा. एक नॅचरल एनर्जी, एक नैसर्गिक एनर्जीचा आपल्याला अनुभूती येऊ शकते. पण प्लीज प्रामाणिकपणे डोळे बंद ठेवा. दोन्ही हात नमस्कार पोझिशनमध्ये ठेवा. कदाचित आपल्या गॅपमुळे लिंक तुटली असेल, पण त्या एनर्जीचा आपण अनुभूती घेऊ शकतात. जर आपल्याला फील होत असेल एनर्जी चक्र दोन्ही हातांमध्ये, एनर्जी बॉल आपल्याला जर अनुभूती येत असेल, तर आपल्या ज्या काही विश आहेत किंवा आपल्याला ज्या काही गोल्स आहेत, आपल्याला ज्या काही इच्छा, आकांक्षा म्हणतो की आपल्याला यश प्राप्ती हवी असेल, ते इनडायरेक्टली आपण जे काही आता 6 वेगवेगळे फॅक्टर्स आयुष्याचे लाईफ स्किल्स बघितले, त्या स्किल्स मधले आपले जे काही गोल्स आहेत, ते गोल्स इनडायरेक्टली त्या एनर्जी बॉलमध्ये सोडून देऊन आपल्याला तो आकाशाकडे तो बॉल अलगदपणे सोडून द्यायचा आहे. अलगदपणे आकाशाकडे तो बॉल सोडून द्या. अलगद एखादा बॉल आपण वरती आकाशात सोडतो, एखादा आपण बलून वरती आकाशात सोडतो, तसा तो एनर्जीचा बॉल अलगद आकाशाकडे सोडून द्या. कारण निसर्ग शक्ती आपण जे काही मागतो त्याला तथास्तु म्हणते, आपल्याला मदत करत असते. याची नंतर आपल्याला कधीतरी प्रचिती येईल, अनुभूती येईल. पण सध्या तरी जी काही शक्तीचा आपण अनुभूती घेतली असेल, तर ती एनर्जी बॉल अलगदपणे वरती सोडून द्या. जी काही एनर्जीचा बॉल असेल, त्या एनर्जीच्या बॉलमध्ये लाईफ स्किल्स रिलेटेड आपल्या ज्या काही आपल्या इच्छा, आकांक्षा किंवा आपले गोल्स असतील, ते सर्व गोल्स त्यात आपण टाकलेत असं समजून तो एनर्जीचा बॉल आकाशाकडे वरती सोडून द्या प्लीज. आकाशाकडे अलगदपणे तो बॉल सोडून द्या. आकाशाकडे सर्वजण प्लीज एव्हरीवन. आकाशाकडे तो बॉल सोडून द्या आणि पुन्हा परत आपण ओम मुद्रासाठी किंवा आपण योग मुद्रासाठी शांतपणे पुन्हा परत दोन्ही हात रिलीज करा. पुन्हा परत योग मुद्रासाठी किंवा ध्यान मुद्रासाठी दोन्ही हात पुन्हा परत रिलीज करा. प्लीज एव्हरीवन. तो बॉल ज्या ज्या ताईंच्या हातात असेल, तो बॉल हळूवार आकाशाकडे सोडून द्या. जो आपण आता फील करत होतो एनर्जी चक्राचा बॉल, तो आकाशाकडे सोडून द्या प्लीज एव्हरीवन. आणि दोन्ही हात योग मुद्रा साठी रिलीज करून द्या प्लीज एव्हरीवन. मला सर्वजण रिलीफ दिसले तर मला पुढे जाता येईल. प्लीज एव्हरीवन. योग मुद्रा. शांतपणे, अलगदपणे, अलगदपणे डोळे ओपन करा. अलगदपणे डोळे ओपन करा. अलगदपणे डोळे ओपन करा. सो ओके. याची प्रचिती काय असेल किंवा अनुभूती काय असेल त्याच्याबद्दल आपण पुन्हा परत बोलू. पण एक आपण लाईफ स्किल किंवा आपल्या एक एनर्जी चक्राबद्दल सर्व आपण वेल्थ हेल्थ
रिलेशन स्पिरिच्युअल या गोल्सवर आपण बोलत होतो. म्हणून एक ते चक्र माझ्यासाठी पुन्हा परत ब्रेक होऊ नये म्हणून मला कम्प्लीट करायचं होतं. बिकॉज आपण त्याच्यात जास्त डीपमध्ये गेलो होतो. आणि म्हणून आपण एक मेडिटेशनद्वारे जे काही आपले गोल्स असतील किंवा आपले काही जे काही टार्गेट्स असतील, आपले जे काही आपला होरा असेल, तो आपला होरा आपण सेट करू शकतो. होरा म्हणजे आपलं एनर्जी चक्र, ते आपण सेट करू शकतो. त्यासाठी ही ऍक्टिव्हिटीज पूर्ण केली. सो आपण पुढे जाऊया रेग्युलर. सो नोटबुक पेन सरांकडे असेल. मला माहिती आहे आपण थोडंसं लेट झालोय, पण एक जस्ट मिनिट, ते वेगळं माझ्याकडनं ओपन झालं. एक जस्ट मिनिट हा, एक जस्ट मिनिट. कोणीतरी सांगेल की कोणीतरी सांगेल प्रेझेंटेशन मध्ये दिसतंय असं म्हणून पुढे जाऊया. दिसतंय सर. ओके. दिसतंय. ओके. मला डे 3 माझ्याकडनं काहीतरी हा आधीचा पार्ट आहे. काही गरज नाही मला डे 3 तर. समथिंग इज रॉंग. नो प्रॉब्लेम. प्लीज इकडे लक्ष द्या. आपण काल सर्वजण इकडे लक्ष द्या. काल आपण हा नंबर सायक्लिसिटीचा चार्ट बघितला होता. मग मला परत कोणीतरी आता विचारलं आणि सांगितलं. सर आवाज येत नाहीये. आवाज नाही येते. एक 10 मिनिट. हॅलो, हॅलो. येतोय आवाज आता? येतोय सर. हो. प्लीज 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 इकडे लक्ष द्या. आपण काल नंबर सायक्लिसिटीचा चार्ट बघत होतो. आणि त्या चार्टमध्ये आपण असं बघितलं की आपल्याला काही होमवर्क करावा लागेल. मग आता होमवर्क असा सांगितला होता, प्लीज इकडे लक्ष द्या, की इथं आपण 1चा चार्ट बघितला होता, ऑलरेडी दिला होता. किंवा आपण 2चा चार्ट बघितला होता, बघून घ्या. त्याच्यानंतर 3चा चार्ट बघितला होता, 4चा चार्ट बघितला होता. 3चा मुद्दाम मी सांगितलं होतं की अर्धवट ठेवलाय, हा कंप्लीट करू शकतो आपण. आणि त्याच्यानंतर आपण 4चा बघितला होता, त्याप्रमाणे 5चा, 6चा, 7चा, 8चा, 9चा आपण बनवायला पाहिजे. आणि बनवायचा वेळ घ्या, काही प्रॉब्लेम नाही. एकदम मी तुम्हाला आजच्या आज म्हणत नाही, बट सध्या सुट्ट्यांचे दिवस आहेत. मला माहिती आहे आता भरपूर वेळ आहे. आता नाही तर केव्हाच नाही. आता नाही झालं तर कधीच होणार नाही. म्हणून प्लीज करा. आणि काही डाऊट असला तर जरूर ग्रुपमध्ये मेसेज टाका. तुम्हाला सर्वांना उद्या कम्युनिकेशन ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येईल. जेवढे नवीन टीचर रजिस्टर झाल्यात तिथं. काही असलं जे जे मी ग्रुपमध्ये सांगेल तो रोजच्या रोज मेसेज वाचा, म्हणजे कोणी मागे राहणार नाही. थोडंसं पुढे जाऊया. हे सिंपल मॅथ होतं. आपण बघितलं होतं काल. 70 अँड 10 इज द 80. डायरेक्ट स्कॅनिंग करता आला पाहिजे. म्हणून आपण सांगत होतो की 50 आणि 10 इज द 60. हे तुम्हाला सर्वांना समजले. इट इज व्हेरी इझी. पण हे इझीचीच प्रॅक्टिस केली तरच मॅथ असंच आहे. आणि मग एक एक स्टेप आपल्याला पुढे जायचं आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. आता पुढचं काल आपण बघितलं होतं की डिफिशियन्सी. डिफिशियन्सी, व्हॉट इज द डिफिशियन्सी अँड व्हॉट इज द बेस क्लोजर. हा 40 या नंबरच्या क्लोजर असलेली थर्ड, म्हणजे हा बेस नंबर आहे 40. आणि या दोघांची मधली जी डिफिशियन्सी ती ती आहे 3 आहे. हे आपण काल बघितलं होतं. एक पुन्हा परत घेतो. 68 हा याचा बेस 70 आहे. आणि या दोघांमधलं जे काही रिलेशन आहे किंवा तो 70 पेक्षा जो बिलो आहे, इट इज अ 2 ने 2 ने लहान आहे किंवा 2 ने बिलो आहे. एक रिलेशन ऑफ डिजिट आहे, बाकी काही नाही. आणि ऑलरेडी आपण काल बघितलं होतं. सिंपल चार्ट आहे. मला वाटतं काही जणांनी लिहून पण घेतला होता. पण तो पुन्हा परत इकडे लक्ष द्या. याच्यावरून फाइंड द डिफिशियन्सी आणि कंप्लीट टू मेक इट अ होल. म्हणजेच याचा अर्थ आहे होलनेस करायचा आपल्याला कुठल्या तरी नंबरला कंप्लीट करायचंय. प्लीज इकडे लक्ष द्या. कंप्लीट कसं करायचं इकडे लक्ष द्या. की या नंबरला मला काय करायचंय, या नंबरला मला काय करायचं, कंप्लीट करायचंय. आणि जर मी कंप्लीट केलं तर डेफिनेटली मला याला कंप्लीट करताना याच्या इथून मला काय घेऊन जावं लागणार आहे, मला 2 घेऊन जावं लागणार आहे. आणि म्हणून आपल्याला आन्सर इज द 54. मला कंप्लीट करायचं याला. एक तर याला किंवा याला पण कंप्लीट करू शकतो आपण, असं काही नाही. जर मला मला याला कंप्लीट करायचं असेल, याला जर 10 करायचं असेल, तर मला याच्याकडनं काय घेऊन जावं लागेल, 4 घेऊन जावं लागेल. 4 घेऊन जावं लागेल. मग मला काय दिसेल, 44 प्लस 10 इज द 54. आणि मला इथं 30 +2 असं पण दिसेल. किंवा मला 22 +10 असं पण दिसू शकतं. बोथ वे दिसेल. कोणाला हा 10 होताना दिसेल, कोणाला हा 30 होताना दिसेल, कोणाला हा 50 होताना दिसेल, कोणाला हा 10 होताना दिसेल.
मुलांना सबस्टिट्यूट अप्रोच आहेत. होलनेस, कुठला तरी एक होलनेस झाला पाहिजे, पण त्याची मधली आपल्याला काय सापडली पाहिजे? डिफिशियन्सी समजली पाहिजे, फरक झाला पाहिजे आणि हे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन फास्ट ह्याच्याने मुलांचं अप्रोच क्लिअर होतं आणि मेंटल अरिथमेटिक होतं. पुढे जाऊया. पुढचं कॅल्क्युलेशन बघूया पुन्हा परत. ओके. आणि म्हणून आपण काल बघितलं होतं, की कोणीतरी याच्याबद्दल विचारलं पण होतं. तरी पण हे मी काल पण एक्सप्लेन केलं होतं. मला माहिती आहे. काल एक्सप्लेन केलं होतं. आणि म्हणून आपण जर हे बघितलं कॅल्क्युलेशन 79 प्लस 6 एक तर आपण 80 पण होलनेस करू शकतो किंवा या 6 ला पण आपण होलनेस करू शकतो. म्हणजे 80 प्लस 5 पण करू शकतो किंवा किंवा 75 प्लस 10 असं पण करू शकतो किंवा मी याला पण होलनेस करू शकतो 10 आणि मी याला पण 80 करू शकतो. याला पण 80 करू शकतो. फक्त आपल्याला कसा विचार येतो? पहिला विचार काय येतो? पहिल्या व्हिज्युअलायझेशनमध्ये असंच पाहिजे आणि तसंच पाहिजे, नथिंग. इकडे लक्ष द्या. परत एकदा असंच पाहिजे, असाच विचार केला पाहिजे असं नाही याच्यामध्ये. फक्त इम्पोर्टंट आहे आपल्याला फायनल आन्सरला डायरेक्ट मेंटल अरिथमेटिक जाता आला पाहिजे. हा मुलांकडे विचार आला पाहिजे. मग या वेने किंवा त्या वेने. इट इज फॉरगेट अबाउट धिस. पुन्हा परत पुढे जाऊया. आता एक बाय द ॲडिशन, बाय द सबट्रॅक्शन आपण सुरुवात केली होती काल. बाय द ॲडिशन, बाय द सबट्रॅक्शन म्हणजे असंच, की कुठली तरी एक संख्या बेसच्या जवळ असली, की हा होलनेस फास्ट होतो. हा होलनेस फास्ट होतो. पण इथं आपल्याला +1 करावा लागला आणि त्याच वेळेस या संख्येमध्ये -1 करावं लागतं. बाय द ॲडिशन आणि बाय द सबट्रॅक्शन असं वैदिक मॅथेमॅटिक्समध्ये याला म्हणतात. म्हणून हा नंबर आपण डायरेक्ट 37 बघतो. हा 37 बघतो आणि हा नंबर आपण 10 बघतो. म्हणून आन्सर इज द 47. हे बाय द प्रॅक्टिस बुकमध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहे मुलांना. हे खूप साऱ्या होमवर्क करतात मुलं, पटापट करतात आणि तुम्हाला पण ॲज अ टीचर म्हणून फक्त तुम्हाला ही गाईडलाईन माहिती पाहिजे. त्याच्यानंतर डिफिशियन्सी आणि कंप्लीशन टुगेदरचे काही कॅल्क्युलेशन आपण बघितले होते. हे सेम आहेत. पुढे जाऊया आपण. नो डाउट पुढे जाऊया. पुढे आहेत उदाहरणं अजून. डिफिशियन्सी आणि कंप्लीशनचे पुन्हा परत उदाहरण आले. प्लीज इकडे लक्ष द्या. मी याला काय कन्सिडर करणार आहे? एव्हरीवन प्लीज. याला मी किती कन्सिडर करणार आहे? याला 50 कन्सिडर करणार आहे. मी याला किती कन्सिडर करणार आहे? याला मी 4 कन्सिडर करणार आहे. बिकॉज मला इकडे 2 जाताना दिसतायत. मला 2 जाताना दिसतायत. म्हणून आन्सर इज द 54. हे मी ऑलरेडी बघितलं मला वाटतंय. पुन्हा परत रिपीट कसं काय येतंय? मला काही कळत नाही. हे बघितलं आपण ना? कोणीतरी सांगेल का मला? हे उदाहरण बघितलं आपण? काय माहीत? हां, प्लीज इकडे हो सर, हो. हां, इकडे लक्ष द्या. प्लीज इकडे हो, झालंय. हां, प्लीज, प्लीज. एक जण बोललं तर हो. नो प्रॉब्लेम. इकडे लक्ष द्या. फाइंड द डिफिशियन्सी कंप्लीट टू मेक इट्स होल. कुठला तरी हे एक होल बनवा. म्हणजे त्याला पूर्ण करा. जो आपण सायक्लिसिटी मधले नंबर बघितले, त्याला होलनेस कडे न्या. एबिलिटी टू सी द होलनेस हेच हे म्हणतंय, की कुठल्यातरी कुठल्याची एबिलिटी छान आहे. ते कुठलं आपल्याला व्हिज्युअलाइज होतं एबिलिटी ते बघा आणि लूक फॉर टेन्स. कुठल्यातरी टेन्स सर्कलमधले जे काही होलनेस होते ते बघा आणि आपल्याला लक्षात येतं, की डेफिनिटली प्रत्येक जण फटाफट सोडवा प्लीज. डायरेक्ट सोडवा का डिटेलिंग एक प्लीज इकडे लक्ष द्या. एक मी करून दाखवतो. 48 48 मधून आपल्याला प्लीज याला जर मी होलनेस केलं, तर मी याला 50 डायरेक्ट राइट करेल आणि मग काय होईल? प्लीज याला 70 -2 करावं लागेल आपल्याला. एवढं मात्र आपल्याला सर्वांना माहीत असं पाहिजे आणि म्हणून आपल्याला 50 प्लस 5 डिटेलिंग केलं, तर आन्सर इज द 55. असं आपल्याला डायरेक्ट उत्तर दिसलं पाहिजे. याच्यासाठी हे डिटेलिंग करायचंय. प्लीज एव्हरीवन स्टार्ट सॉल्व्ह द दिस. सिंपल कॅल्क्युलेशन. या अप्रोचने सॉल्व्ह करा प्लीज. एक डिजिट कुठेतरी मूव्ह होताना दिसला पाहिजे. बघूया प्रेझेंटेशन कुठपर्यंत आहे वेळ आपल्याकडे. आपण संपूया. 10:30 वाजले. आणि झालं असेल तर सांगा प्लीज. थोडंसं फास्ट.
Done, sir. One sum done, sir. प्लीज. ओके, झालं असतील. ओके, रुपाली ताई भोईर, माईक ऑन करा. Done, sir. ओके. हा, चला रुपाली ताई लवकर मला सांगा, हे हा सर. हे कसं सॉल्व्ह केलं, तुम्ही कसा विचार केला? हा, 49 ह्याची 40 घेतले. हे 1 प्लस केला. कोणतं हं, सर? 79 वाला ना? हं, 79 मध्ये प्लस 1 केलं, 80 झाले. आणि 6 मधून 1 मायनस केलं, हं. मग डायरेक्ट आन्सर काय 85. झालं? 85. काही एक्स्ट्रा टूल वापरावं लागलं नाही ना तुम्हाला? डायरेक्ट व्हिज्युअलाइज होतंय हा. आहेत ना? ओके, हो. नेक्स्ट. अजून एक सांगा मला, हे कसं केलं? हम्म. कोणतं सर? हा. 57 मध्ये प्लस केले 3, 60 झाले. पण आणि दिसतोय सर का? 60 दिसतोय का? 60 दिसतोय हो का? दिसतोय. मग हा त्या सर. दॅट टाइम हा किती दिसतो? आता तो जो 7 आहे ना, त्याच्यामधून मायनस केले 3, 4 आलं. होय. तिकडे घालवले ना 3 म्हणून 4 आलं. दिसतोय 64. ना, पण तसं दिसतोय ना, न करता हो पण हो दिसतोय ना, हो. व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न. हा. व्हेरी गुड. हो जर तुम्ही हो. विचारलं असं काही नाही, क्लॅरिटी येण्यासाठी, बाकी काही नाही. म्हणजे याच्यात काही खूप कठीण नाहीये, पण क्लॅरिटी येण्यासाठी प्लीज एव्हरीवन इकडे Yes. बाय द ॲडिशन, बाय द सबट्रॅक्शन इकडे लक्ष द्या सर्वजण. आता लक्ष द्या, एक कॅल्क्युलेशन करून दाखवतो. 55 प्लीज इकडे लक्ष द्या. 55 प्लस 29 दोन पद्धती आहेत, लक्ष द्या प्लीज 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 प्लीज. पहिले समजून घ्या सर्वजण. दोन पद्धती आहेत. असं होऊ शकतं, असं होऊ शकतं. एखादा बच्चूला हा याला 30 दिसेल, प्लीज लक्ष द्या. 30 दिसेल, आपोआप इकडे 54 दिसला पाहिजे. 50 असं पण होऊ शकतं. असं पण होऊ शकतं. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. असं. पण काही मुलांना, लक्ष द्या, काही मुलांना इथं 70 दिसेल, प्लीज इकडे लक्ष द्या. 70 दिसेल आणि काही मुलांना इकडे 14 पण दिसेल. 14 पण दिसेल. इकडे लक्ष द्या. असा पण दिसू शकतो. दिसू शकतो. कारण अप्रोचेस आपले डेव्हलप होत आहेत. कारण त्याला हा 50 आणि हा 20 70 पण दिसेल आणि त्याला हा 5 आणि हा 9 14 पण दिसेल. ऑल थिंग्स इज क्लिअर. पण दिसलं पाहिजे. आपल्याला डायरेक्ट तो म्हणेल आन्सर इज द 84. 84 त्याला डायरेक्ट दिसलं पाहिजे. कारण पुन्हा परत 50 आणि 30 80 आणि 4 इज द 84. 70 आणि 10 80 आणि 4 इज द 84. पुन्हा परत याचं डिटेलिंग होईल. 70 प्लस 10 प्लस 4 आन्सर इज द 84. आणि इथं पण पुन्हा परत असं होईल. 50 प्लस 30 प्लस 4 आन्सर इज द डिटेलिंगसाठी 84. इम्पॉर्टंट काय, आन्सर दिसला पाहिजे. कसाही विचार करा. सो प्लीज एव्हरीवन हे कंप्लीट करा बरं. करा. मी एका ताईंना विचार. सॉल्व द दिस वन. सो प्लीज डायरेक्ट मेंटल अरिथमेटिक अप्रोचने बघा प्लीज एव्हरीवन. Done.
आताचे जे कॅल्क्युलेशन होते ते तुम्हाला सर्वांना लक्षात आलं असेल, बाय द ऍडिशन बाय द सबस्ट्रॅक्शन जे होते, एका बाजूला एक प्लस करायचा होता आणि एका बाजूला एक मायनस करायचा होता. ऍक्च्युली असे होते बाय द ऍडिशन बाय द सबस्ट्रॅक्शन. आणि डेफिनेटली तसं केलं की एकदम सोपं होऊन जातं. म्हणजे एका बाजूला एक प्लस केला की एका बाजूला एक मायनस केला. पण मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं होतं की हे असं पण बघितलं मुलांनी, असं पण बघितलं की इट इज नॉट बॅड. असं पण बघितलं तरी चालतं. नथिंग. कारण शेवटी अल्टिमेट काय, प्रत्येकाला काय विचार येतो. पण जर इथं जर बघायचं होतं, तर प्रत्येक केसमध्ये आपल्याला +1 करायचा होता, सॉरी, +1 करायचा होता आणि इकडे -1 करायचा होता. सॉरी, +1 करायचा होता आणि इकडे -1 करायचा होता. तर इथे फटाफट आपल्याला बेस व्हॅल्यू मिळून आपल्याला ॲडिशन कंप्लीट करायचे होते. फॉर एक्झाम्पल याला आपण 30 बघत होतो, तर याला आपण 54 बघत होतो. जो मला वाटतं हेच कॅल्क्युलेशन येते. सॉरी, आपण याला 40 बघत होतो, तर याला आपण 46 बघत होतो. 46 आणि म्हणून आन्सर इज द 86 असं बघायचं होतं. याला आपण 20 बघत होतो, याला 20 बघत होतो, याला आपण 72 बघत होतो. म्हणून आन्सर इज द 92. याला आपण 60 बघत होतो, तर याला आपण 25 बघत होतो. 25 बघत होतो आणि म्हणून आन्सर इज द 85. ऑल थिंग्स आर इझी. लक्षात क्लिअर? कोणाला काही डाऊट नाही? पुढे जाऊया प्लीज. पुढे जाऊया. उद्या डाऊट सेशन ठेवूया. आता पुन्हा परत बाय द ऍडिशन बाय द सबस्ट्रॅक्शन आहे. प्लीज एव्हरीवन, इथं काही ठिकाणी 2 चा फरक असेल. प्लीज थोडंसं फास्ट. एक लागल्यास करून दाखवतो प्लीज. प्लीज प्लीज प्लीज. याला मी 20 कन्सिडर करतोय. प्लीज माईक बंद ठेवा. मी याला 20 कन्सिडर करतोय, तर याला मी 37 कन्सिडर करतोय. 37 करतोय. कारण इथं मी +2 केला, तर इथे मी -2 करतोय. आणि म्हणून मला डायरेक्ट आन्सर दिसतं. आन्सर इज द 57. 57. सो डू इट फास्ट प्लीज एव्हरीवन. लिहून घ्या फटाफट. म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांना कुठलंही काही समजून सांगताना काही रॉंग होणार नाही किंवा समजून सांगता येईल. लिहून झालं की कोणीतरी सांगेल मला. झालं सर. ओके, व्हेरी गुड. ओके. नो डाऊट ना? पूजा पोरजेताई, माईक ऑन करा. पूजाताई, प्लीज प्लीज. येस सर. हां. मला सांगा एखादं कॅल्क्युलेशन समजून सांगा मला. कसा केला तुम्ही बेस? काय केला सांगा? हं. सर 57 मी डायरेक्ट केलं. 50 + 60 त्याचं झालं 110 आणि 6 + 8 त्याचं होत आहे 15. तर 110 + 15 इज 125. याला म्हणतात डिटेलिंग. पण
आपण जी सध्या टेक्निक शिकतो इकडे लक्षात द्या पूजाताई, तुम्ही केलेलं काही चुकीचं नाहीये. इट इज ऑल्सो मॅथमॅटिक. बट आपल्याला असं बघायचं होतं की आपल्याला इथं +2 करायचं होतं, इथं +2 करायचं होतं आणि -2 करायचा होता इथं. म्हणजेच आपल्याला याला काय बघायचं होतं, याला 70 बघायचं 50 होतं, 70 बघायचं होतं आणि याला काय बघायचं होतं, 55 बघायचं होतं, 55 बघायचं होतं. आणि मग तुम्हाला इट इज आन्सर इज द 125. किंवा पुन्हा परत ह्या 70 +50 आणि +5 120 plus 5. असं आपण करू शकलो असतो. 120 आणि 5 आन्सर इज द 125. नो प्रॉब्लेम. असा विचार करायला असेल तर गुड. फक्त मेंटल अरिथमेटिक झालं पाहिजे. हाच उद्देश आहे. बाकी काही नाही. ओके ना? या छोट्या-छोट्या सिंपल टेक्निककडून आपण पुढे जातोय. पुन्हा पुढे जाऊया प्लीज. इकडे लक्ष द्या. आता इथं बाय द डिफिशियन्सी कंप्लेशन टुगेदर अँड ॲडिशन बाय द सबस्ट्रॅक्शन दोघं मेथड जी काय आपण आता कंबाईन करतोय, ती इथं कंबाईन तेच केलेलं आहे. कधी या पद्धतीने विचार करा, कधी त्या पद्धतीने विचार करा. काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं फास्ट करून बघा एवढे कॅल्क्युलेशन थोडंसं फास्ट प्लीज एव्हरीवन. आणि मग कसं केलं ते पण आपण बघूया प्लीज. स्वतःला जज करा. स्वतःचा स्पीड ग्रोथ होतोय की नाही त्याचा स्वतःला जज करा. की मी मेंटल अरिथमेटिक करण्याचा प्रयत्न करतोय की नाही, होतंय की नाही. जर होत असेल तर वेल अँड गुड. स्ट्रगल करत असाल तरी पण वेल अँड गुड. कमीत कमी आपण वेगळ्या पद्धतीने विचार करतोय. ओके. सो प्लीज लिहून घेतलं असेल तर प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. एकच एक्सप्लेन करतो. प्लीज इकडे लक्ष द्या. सिंपल आहे. याला मला 60 बघायचं आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. मला 60 बघायचं आहे आणि याला मला काय बघायचं आहे 21 बघायचं आहे. सिंपल. आन्सर इज द 81. असं बघता आलं पाहिजे. मला याला 30 बघायचं आहे. याला मला 30 बघायचं आहे आणि याला मला काय बघायचं आहे 43 बघायचं आहे. जर मी इकडे +1 केला, तर इकडे -1 करता आला पाहिजे. इथं जर मी +4 केला, तर इकडे मला -4 करता आले पाहिजे. आणि म्हणून आन्सर इज द 73. आन्सर इज द 73. अशा पद्धतीने तुम्ही सर्वजण विचार केला असेल. मी असं समजतो. येस एव्हरीवन? ओके. प्लीज. सो भरप करून बाहेर येतो प्लीज एव्हरीवन. ओके. हे कॅल्क्युलेशन केले तर तुम्हाला येतीलच. सो पुन्हा परत पुढे जातो. आपल्याला एक कुठला तरी पार्ट आज संपवायचा होता. प्लीज कॅन यू ट्राय धिस इन माइंड? म्हणजेच काय म्हणायचंय मला, की हे तुम्ही माइंडमध्ये करू शकतात का? तर कसं? एकीकडे लक्ष द्या सर्वजण. लक्ष द्या पहिले. प्लीज, प्लीज, प्लीज. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. प्लीज, 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 प्लीज. करू शकतात का? हेच आपल्याला शिकायचंय. तर आपल्याला काय करायचं? इकडे लक्ष द्या अरुणाताई. अरुणाताई, आपल्याला हा 10चे ना 10चे हा पार्ट बघायचा आहे. जर या 3 अंकांवर नजर गेली, तर आन्सर इज द 19. इतकं सोपं होतं. पुन्हा परत प्लीज, प्लीज इकडे लक्ष द्या. आपल्याला पुन्हा परत बघायचंय, की हा 3, हा 3 आणि हा 4 हे 10 होतात. म्हणून आन्सर इज द 15. जर रिलेशन ऑफ डिजिट असेल, तर हे सर्व सोपं होतं. कॅन यू ट्राय धिस इन अ माइंड? येस. आपण येस म्हटलंच पाहिजे कॉन्फिडन्सली. येस, हे आपण माइंडमध्ये करू शकतो. म्हणून प्लीज इकडे लक्ष द्या. हा एक चार्ट लिहून घ्या सर्वजण. हा एक कंप्लीट करायचा सर्वांना तुम्हाला. की अशा जोड्या आपल्याला शोधायच्या आहेत, की त्याचा 10 होलनेस येतो, पण 3 डिजिट डिफरंट 3 डिजिट एकत्र आणले. फॉर एक्झाम्पल 1 + 2 + 7 इज इक्वल टू 10. मीन्स मी 2 घेतला, पुन्हा परत 2 घेतला, मला +6 करावा लागतो. मी जर 3 घेतला, मी जर 2 घेतला, तर मला 5. जर मी 1 घेतला, पुन्हा परत 1 घेतला, तर धिस इज अ 8.
मी 2 घेतला, मी 4 घेतला आणि पुन्हा परत 4 सांगण्याचा अर्थ आहे, की हे रिलेशन ऑफ डिजिट आहेत 4, 4, 2. इट इज अ डायरेक्ट 4, 10 म्हणून कुठल्याही 3 अंकांचं होलनेस आपल्याला करता आला पाहिजे. हा चार्ट आपल्याला प्रॅक्टिस करायला लावतो. प्लीज हा चार्ट तुम्हाला सबमिशन आहे उद्यासाठीचा. हा चार्ट मॅक्सिमम आपण वाढवू शकतो. तो कसा? थोडंसं लिहून घ्या. हे मी मुद्दाम इथं सॅम्पल दिलेत. तुम्हाला डिफरंट असे जोड्या जोडवता आल्या पाहिजे, की कुठल्यातरी 3 अंकांमध्ये होलनेस होतोय. आणि म्हणून मग आपल्याला 3 डिजिट, 3 लाईन मधले आपल्याला ॲडिशन पण आपल्याला शिकायचे की कुठल्यातरी 3 लाईन्समध्ये ॲडिशन पण आपल्याला शिकायचंय, की ते आपल्याला शोधता आलं पाहिजे, मेंटल अरिथमेटिक झालं पाहिजे. सो प्लीज लिहिला असेल तर लवकर थोडासा फास्ट पुढे पण जायचंय आपल्याला. लिहिला असेल मी असं समजतो. समजू का असं लिहिलेलं असं? हं. ओके. चलो ठीक आहे. समजलंय तुम्हाला. नो डाउट. पुढे जातो प्लीज इकडे लक्ष द्या. आता नॉट ओन्ली द 10 प्लीज इकडे लक्ष द्या. नॉट ओन्ली द 10 आपल्याला 9च्या पण जोड्या शोधायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल 3, 3 आणि 3 किंवा 2 घेतला आपण किंवा 1 घेतला. 1, 3 प्लस 5 किंवा 1 प्लस 2 प्लस 6 या जोड्या आपल्याला शोधता आल्या पाहिजे. मीन्स आपल्याला लक्षात आलं पाहिजे, धिस इज अ 9, धिस इज अ 9 या सर्व 9च्या पण जोड्या आपल्याला शोधता आल्या पाहिजे. जर आपल्याला मेंटल अरिथमेटिक व्हायचं असेल, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय 1 प्लस 3 आणि प्लस 5 जर असं आलं, त्या तिघांकडे बघितल्या मला लिहिता आलं पाहिजे. इट इज इथं काहीतरी चुकलं आपलं. हा 8 झाला मला वाटतं. आपण इथं 2 करू शकतो. नाही बरोबर आहे. सॉरी. 1, 3, 4, 9 बरोबर. 1, 3, 4, 9 आपण याला 9 करू शकतो. म्हणजेच मला सांगायचंय, की फॉर एक्झाम्पल आपल्याला असं कॅल्क्युलेशन आलं 2, 5, 3, 1, 1, 2 म्हणून आपल्याला याचा डायरेक्ट मेंटल अरिथमेटिक आपल्याला करता आला पाहिजे. आन्सर इज द आन्सर इज द 599 आपल्याला डायरेक्ट लिहिता आला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला बघायचंय, की आपण आता 10चं बघितलं, 9चं करायचंय, 8चं करायचंय आणि पुढचं पण एक सबमिशन आहे. इट इज अल्सो सबमिशन, की 10चं 3 डिजिट कॉम्बिनेशन जोड्या शोधायच्या आहेत. त्याच्यात 9चे कॉम्बिनेशन जोड्या शोधायच्या आहेत. त्याच्यानंतर 8च्या कॉम्बिनेशन जोड्या की जे 3 अंक एकत्र आल्यावर हा नंबर आपला रिलेशन ऑफ डिजिटमध्ये क्रिएट होतो. हे आपल्याला शोधायचं आहे. ओके? प्लीज. प्लीज समजलं असेल तर पुढे जातो मी. प्लीज कोणीतरी टेल मी. जाऊया पुढे? ओके प्लीज. आता पुढचं काय? पुढचा पार्ट बघून घेऊ प्लीज. इकडे लक्ष द्या सर्वजण. वॉव! इकडे लक्ष द्या. म्हणजे आत्ताच आपण बघितलं 10चं बघितलं, 9चं बघितलं. म्हणजेच काय? असं आपण लिहू शकतो इथं. आपल्याला इथं 8 लिहू शकतो. आपण इथं 7 लिहू शकतो. आपण इथं 4 लिहू शकतो. आपण इथं 3 लिहू शकतो आणि आपण इथं 9 लिहू शकतो. जसं इथं या जोड्या आहेत, तशा आपल्याला 9चे पेअर पण आपल्याला माहिती पाहिजे. 6 and 3, 5 and 4, 7 and 2, 1 and 8 आणि 9 and 0. 9 and 0. इट्स मेक 9. हे दोन्ही डिजिट मेक्स अ 9 हे आपल्याला माहिती पाहिजे. प्लीज
तर लिहायचं असेल तर लिहून घ्या, नाही तर पुढे जातो. हे आपण ऑलरेडी बघितलं. प्लीज ओके, तर जाऊया पुढे. प्लीज एव्हरीवन फॉर मेंटल अरिथमेटिक. पुढे जातो प्लीज. ओके, मुलांना कुठलंही ऍडिशनल, आता आपण थोडासा बियॉन्ड द बॉर्डर गेलो, की आता आपण इथं आपल्याला स्वतःला बॉर्डर आपण वाढवून घेऊ शकतो, की प्लीज इकडे लक्ष द्या. इथं 6 आहे, इथं 6 आहे, मला इमिजिएटली 12, म्हणजेच याला सबस्ट्रॅक्शन अप्रोच म्हणतात, की जर मला 16 मधून मी -6 केला, -6 केला, तर माझा आन्सर काय येणार आहे? 12 येणार आहे, 12 येणार आहे. आणि म्हणून रिलेशन ऑफ डिजिटमध्ये हे रिलेशन ऑफ डिजिट स्ट्रॉंग झालं तर आपल्याला आन्सर फास्ट येतात. इथं 3 आहे समजा, हा 3 आहे, तर मला आन्सर काय येणार आहे? 15 असणार आहे. म्हणजेच मला -3 करता आला पाहिजे. मग आन्सर इज द 15. आता इथं 9 आहे, 9 प्लस 9 इज द 18. मला याच्यातून -9 करता आला पाहिजे. म्हणून तिचं सबस्ट्रॅक्शन अप्रोच पण याच्याने स्ट्रॉंग होतो. सो प्लीज 12 आणि 18 नाही, 1-2 कॅल्क्युलेशन लिहून घ्या, हे लिहून घ्या. याच्यानंतरच आपलं पुन्हा परत एक सबमिशन आहे, ते पण सांगतो. प्लीज थोडंसं फास्ट. मग थोडंसं मला वाटतं इथं आपला पाठ संपेल आजच्या दिवसाचा. प्लीज एव्हरीवन. इथं 12 आहे, आपण काय करूया? इकडे 7, सो आन्सर इज द 5. 8 आहे, सो देर इज अ रिलेशन ऑफ डिजिट 4. 8 4 इज द 12. इकडे 9 आहे, सो देर इज अ 3. 3 plus 9 is the 12. विचार करायची गरज नाही, कुठलंही सबस्ट्रॅक्शन करायची गरज नाही. डायरेक्ट व्हिज्युअलाइज आपल्याला आन्सर येत आलं पाहिजे. आपण ठीक आहे, आपण मॅच्युअर्ड आहोत, पण मुलांमध्ये हा सेन्स डेव्हलप झाला, की ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन थोडंसं इझी होऊन जातं. प्लीज एव्हरीवन थोडंसं क्लोजिंगला जाऊया. झालं असेल तर सांगा प्लीज कोणीतरी. लिहून झालं असेल तर सांगा प्लीज. झालं सर. ओके. ओके, सो आता पुढचं एक लास्ट बघूया. प्लीज इकडे लक्ष द्या. वा, म्हणजेच आपण आता 27 ला गेलो आणि या 27 ला आपण काय केलं? 3 नंबर्स. प्लीज इकडे लक्ष द्या. 3 नंबर्स. आणि म्हणून जर मी इथं 12 लिहिला पुन्हा परत, तर मला माहिती आहे इथं 3 आपल्याला अंडरस्टँड करता आला पाहिजे. जर मी इथं 2 लिहिला, प्लीज इकडे लक्ष द्या. जर मी इथं 2 लिहिला, तर मला इथं 9 आयडेंटिफाय करून घेता आला पाहिजे. हे डायरेक्ट मेंटल अरिथमेटिक झाला पाहिजे. हा एक फक्त फॉर्मॅट लिहून घ्या आणि इट इज हा सेन्स रिलेशन ऑफ डिजिट. मेंटल अरिथमेटिक हे प्रॅक्टिसने डेव्हलप होतं आणि हे प्रॅक्टिसने आपल्याला करता आला पाहिजे. मग 27 घेतला, मी सांगितलं जर आपण इथं 1 घेतला, तर आपल्याला इमिजिएटली लक्षात आहे देर इज अ 17, बिकॉज दिस इज अ 10, बिकॉज दिस इज अ 24 आणि 3 इज अ 27. This is a 11 and 16 is a 27. असा थोडासा स्ट्रॉंग सेन्स आपल्याला डेव्हलप करायचा, म्हणून नंबर ऑफ आपण वाढवले. 27 चे रिलेशन ऑफ डिजिट. आणि मग हे लिहून झालं असेल तर सांगतो प्लीज एव्हरीवन. पुढे जाऊ. कारण आपल्याला जर ऍडिशन मेंटल अरिथमेटिक करायचंय, तर हे प्रॅक्टिस करावीच लागेल. आणि तरच आपण वैदिक मॅथमॅटिक्सनुसार डायरेक्ट